हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघणार आहोत 6 सेमीचं चॅप्टर आहे 1.7. आर यू अ DIY किड. DIY किड मीन्स डू इट युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही असे किड्स आहात का जे स्वतःची कामं स्वतः करता, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. आणि ते तुम्हाला काय करायचं, स्वतःला एक्झामिन करायचे, स्वतःला विचारायचे की मी डू इट युअर सेल्फ करतो का, किंवा मी स्वतःची कामं स्वतः करतो का, हे तुम्हाला चेक करून बघायचं आहे. When you were very young, your parents or other grown ups did everything for you. They fed you, washed you, dressed you, and took you around. But things must have changed since then, now that you are nearly 11. सो इथे म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही छोटे होता, म्हणजे व्हेरी यंग म्हणजे एकदम छोटे होता, तर तेव्हा तुमचे आईवडील काय करायचे, तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी तुमचे मम्मी पप्पा करायचे, राईट. तुम्हाला आंघोळ करून देण्यापासून असेल तर तुम्हाला खाऊ घालण्यापासून तर तुमचे कपडे, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आई घ्यायची. बट आता गोष्टी चेंज झालेल्या आहेत, कारण आता तुम्ही मोठे झालेले आहात. आता तुम्ही किती वर्षाचे आहात, 11 वर्षाचे आहात. आणि 11 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी हे स्वतःची कामं स्वतः करण्यासाठी तेवढी कॅपेबल असते. यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. नाव यू आर अ डू इट युअर सेल्फ DIY किड. म्हणजे तुम्ही आता कसे आहात, DIY किड आहात. Here's a list of something an 11-year-old child should be able to do. इथे काही लिस्ट दिलेली आहे जे 11 वर्षाच्या मुलांनी केली पाहिजे किंवा तो करू शकतो. अँड नेवर माइंड इफ यू कांट डू सम ऑफ दीज थिंग्स ॲज येट. There is a whole year for you to learn these things. You will enjoy them. So let's begin our count. So इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला काही इथे लिस्ट दिलेल्या आहे ज्या गोष्टी तुम्हाला करता आल्या पाहिजे. बट डोंट माइंड की जर तुम्हाला त्या गोष्टी करता येत नसेल तर तुम्हाला आता पूर्ण वर्ष आहे, त्या वर्षामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकून घ्यायच्या आहेत आणि स्वतःची कामं स्वतः करायची आहेत. फर्स्ट बघा काय दिलेलं आहे. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन म्हणजे काय, स्वतःची स्वच्छता. तुम्ही त्याची काळजी घेता का, असं विचारलेलं आहे. आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली, डू यू. मी स्वतःची नखं स्वतः कापतो, तुम्ही कापता का. आय टेक अ वॉश ऑन माय ओन, अ प्रॉपर वॉश. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, अंडर आर्म्स, एल्बोज, नीज एक्सेट्रा. डू यू. अँड आय यूज इनफ वॉटर, नॉट मोर नॉट लेस. ते म्हणते मी आंघोळ करतो स्वतःची स्वतः, आणि मी फक्त अशीच आंघोळ करत नाही किंवा मी असंच वॉश करत नाही, मी स्वतःला प्रॉपर वॉश करतो. अंडर आर्म्स झालेत, एल्बोज झालेत, नीज झालेत, मी ते छान घासून स्वच्छ स्वतःला करत असतो. आणि त्यासाठी मी खूप जास्त पाणी वापरत नाही. खूप जास्त आपण टॅप वॉटर सुरू करून देतो आणि टॅप वॉटर वाहत असतो, तसं न करता मला जितकं इनफ वॉटर पाहिजे आहे तितकं वॉटर मी वापरत असतो. I can oil and comb my hair on my own. I can wash and dry my hair on my own. मी माझ्या स्वतःच्या केसांना ऑइलिंग करतो, कॉम करतो, म्हणजे मी केस विंचरतो, मी स्वतःची केस स्वतः धुतो आणि त्याला ड्रायसुद्धा करतो. आय नो यू कॅन डू इट टू, बट डू यू डू इट, ऑर डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर. म्हणजे मी हे करतो आणि मला माहिती आहे की हे तुम्ही पण करता, की तुम्ही आत्ता पण तुमच्या मदरवर डिपेंड आहात, असं क्वेश्चन विचारलेलं आहे. डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स. तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घेता का. आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. म्हणजे जेव्हा गरज असली तेव्हा मी माझे कपडे स्वतः धुतो. आय वॉश माय अंडर गार्मेंट्स एव्हरी डे. मी माझे अंडर गार्मेंट्स पण रोजच्या रोज स्वतः धुतो, मी दुसऱ्याला धुवायला देत नाही. I don't stack up used and soiled clothes. I put them in the washing bucket on time. I brush or scrub the soiled parts with soap before I add them to the washing pile. बघा काय सांगितलेलं आहे की मी माझे स्टॅकअप करणे म्हणजे काय, कपड्यांची एकावर एक आपण असा ढीग रचतो ना, तो तसा रचणे नाही. तर तो काय म्हणतो की मी आय डोंट स्टॅकअप, म्हणजे मी यूज केलेले जे कपड्यांचा ढीग आहे मी असा रचून ठेवत नाही. किंवा जे खराब सॉइल्ड क्लोथ्स म्हणजे काय, तर खराब झालेले क्लोथ्स, जे कपडे खराब झालेले आहेत त्याला म्हटलेलं आहे. सो आय पुट देम इन द वॉशिंग बकेट. मी त्याला कुठे ठेवतो, वॉशिंग बकेटमध्ये ठेवतो. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल्ड पार्ट्स. आणि मला जर दिसलेलं आहे की इथला भाग घाण झालेला आहे कपड्याचा, तर मी त्याला काय करत असतो, त्याला ब्रशने घासून काढतो आणि नंतर मी त्याच्यासाठी मी सोपसुद्धा यूज करतो आणि नंतर मी ते धुण्याच्या कपड्यांमध्ये ॲड करतो. I can hang the clothes neatly without creases to dry on the clothes line. So creases म्हणजे काय स्टुडंट.
बघा इथे दिलेला आहे क्रीजेस. हा जो वर्ड आहे क्रीजेस म्हणजे काय, तर ज्याला आपण म्हणतो सुरकुत्या पडतात, रिंकल्स येतात कपड्यांना. आपण जर कपड्यांचा चोडामोडा जेव्हा करतो ना, तसे क्रीजेस. मी माझे कपडे कसे हँग करतो, त्या कपड्यांना सुरकुत्या पडत नाही, व्यवस्थित अशा पद्धतीने मी हँग करतो, असं इथे सांगितलेलं आहे. द क्लोथ्स लाईन, आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. आणि मी कपड्यांची नीट व्यवस्थित घडी घालतो. नेक्स्ट बघा, कॅन यू स्विम. कॅन यू स्विम, तुम्ही पोहू शकता का. आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल, मी स्विमिंग पूलमध्ये पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल, मी विहिरीतसुद्धा पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर, मी काय करणार आहे, यावर्षी मी फ्री स्टाईल स्विमिंग शिकणार आहे. म्हणजे फ्री स्टाईल स्विमिंग करणे मी काय करणार आहे, यावर्षी शिकणार आहे. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही पण या वर्षभरात शिकून घ्या. कॅन यू राईड अ बायसिकल. आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years ओल्ड. इथे जे लेखक आहेत ते तुम्हाला काय म्हणते की मी जेव्हा 8 वर्षाचा होतो तेव्हा मी काय करत होतो, सायकल चालवत होतो. तुम्हाला सायकल चालवता येते का. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. आय एम गोइंग टू लर्न इट इन द वेकेशन. म्हणजे मी आत्ता राईड करणे म्हणजे काय, मी आत्ता मोठी बायसिकल चालवत आहो आणि मी हे आय एम गोइंग टू लर्न इट इन द वेकेशन. आणि मी हे कधी शिकणार आहो, वॅकेशनमध्ये शिकणार आहो. म्हणजे मला आत्ता सायकल चालवायला येते, मी मोठी सायकल शिकणार आहे, पण मी ते कधी शिकणार आहे, वॅकेशन पिरियडमध्ये. कॅन राईड माय बायसिकल विदाऊट द बॅलन्सिंग व्हील्स. आय कॅन राईड माय बायसिकल. हा जो मुलगा आहे इथे आपल्याला पिक्चरमध्ये दिसतोय, तो काय म्हणतोय की माझी बायसिकल आहे ते मी काय करू शकतो, बॅलन्सिंग व्हील्स शिवाय मी काय करू शकतो, राईड करू शकतो. तुम्ही करू शकता का. हाऊ अबाउट यू. मला वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी सायकल चालवायला येत असेल मुलांनो, कारण आपण जेव्हा 11-12 वर्षाची होतो तेव्हा आपल्याला सायकल, आपण इवन मित्रांनासुद्धा बसवून सायकलवर घेऊन जात असतो. आता नेक्स्ट बघा, यू शूड केअर फॉर ॲटलिस्ट वन प्लांट. माय आंट गिव मी दिस लिटल प्लांट. इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला एक तरी ॲटलिस्ट वन प्लांटची तरी काय केली पाहिजे, झाडांची काळजी घेतली पाहिजे. माय आंट गिव मी दिस लिटल प्लांट. आय वॉटर इट एव्हरी डे. आय लूजन द सॉईल अराउंड इट रूट्स फ्रॉम टाईम टू टाईम. आय वॉटर इट एव्हरी डे म्हणजे मी रोज त्या झाडाला टाकतो, पाणी देतो. आणि ते झाड मला कोणी दिलेलं आहे, माझ्या आंटीने दिलेलं आहे. मी झाडामधली जी माती आहे त्याला लूज करण्याचं, म्हणजे प्रत्येक काही दिवसानंतर ती जी माती आहे त्याला लूज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून रूट्सला काय लागते, एअर मिळते, मॉइश्चर मिळतं आणि रूट्स चांगले ग्रो होतात आणि प्लांट्ससुद्धा चांगलं ग्रो होतो. आय ॲड अ लिटिल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 months. आणि मी प्रत्येक 2-3 महिन्यानंतर झाडाला कंपोस्ट देतो, म्हणजे खत देतो. कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ओन. सपोज तुमच्या घरी काही ओकेजन असेल, लग्न असेल, बारसं असेल, बड्डे पार्टीला तुम्ही जात असाल, तर तुम्ही स्वतः रेडी होता का, की तुमची आई तुम्हाला रेडी करते, असं विचारलेलं आहे. वेन आय वॉज इन अ स्टँडर्ड 2 माय फादर हेल्प मी, बट नाऊ आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन इवन फॉर अ स्पेशल ओकेजन. आता तो सांगतोय की मी जेव्हा सेकंड क्लासला होतो तेव्हा माझे फादर मला हेल्प करत होते ड्रेसअप व्हायला, रेडी व्हायला, बट नाऊ आय कॅन डू माय ओन. म्हणजे मी आत्ता स्वतः करतो. आय होप तुम्हीसुद्धा करत असणार आहे. आर यू प्रेझेंटेबल वेन यू व्हिजिट समवन एल्स. जेव्हा तुम्ही कोणाला भेटायला जाता तेव्हा तुम्ही प्रेझेंटेबल असता का, असं इथे विचारलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया मुलांनो, can you convey an oral message to someone correctly? Write a recent message that you passed on at home, in school, between friends. You may write the message in your mother tongue. कन्वे करणे म्हणजे काय, इथे जो वर्ड दिसतो आपल्याला कन्वे करणे म्हणजे मेसेज ट्रान्सफर करणे. आपल्याला जर कोणी एखादा मेसेज सांगितलं असेल तर तो मेसेज आपण दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो, त्याला आपण काय म्हणूया, कन्वे करणे. सो इथे विचारलेलं आहे, कॅन यू कन्वे अन ओरल मेसेज टू समवन करेक्टली. तुम्ही आजपर्यंत कुणाला करेक्ट मेसेज सेंड केलेला आहे का, किंवा करेक्ट मेसेज पोचवलेला आहे का. राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन ॲट होम, इन स्कूल, बिटवीन फ्रेंड्स. म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही 3 पैकी कुठे
कुठे कुठे आत्तापर्यंत तो मेसेज पोहोचवलेला आहे. एखादा मेसेज तुम्हाला घरी पोहोचवायला सांगितलं असेल तर असा कोणता मेसेज आहे जो तुम्ही घरी पोहोचवलेला आहे, ते पण करेक्ट. त्याच्यामध्ये काही चेंजेस न करता. स्कूलमध्ये, फ्रेंड्समध्ये. स्कूलमध्ये असं होऊ शकतो की आपला फ्रेंड सांगतोय की मला आज बरं नाही आहे, तू टीचरांना सांगशील का? तर हा जो मेसेज आहे आपण टीचरांपर्यंत व्यवस्थितपणे कन्वे केला आहे की नाही हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. सो हा जो मेसेज आहे तुम्ही तुमच्या मदर टंगमध्ये सुद्धा तो लिहू शकता असं इथे सांगितलेलं आहे. कुठला मेसेज? हे जे तिन्ही ठिकाणी तुम्ही जो मेसेज कन्वे केलेला आहे, सो यू विल हॅव टू राईट इन युअर मदर टंग. तुम्ही मदर टंगमध्ये सुद्धा लिहू शकता. असं गरज नाही की तुम्हाला ते इंग्लिशमध्येच लिहिलं पाहिजे. ओके. आता बघा, यू मस्ट नो हाऊ टू स्यू. स्यू म्हणजे काय? तर स्यू म्हणजे शिवणे. स्यू म्हणजे काय होतं? शिवणे. SEW ज्याला आपण म्हटलेलं आहे SEW. स्यू म्हणजे काय? तर शिवणे. आय कॅन थ्रेड अ निडल. आय पुट अ नॉट इन द थ्रेड वेन आय स्ट्रिंग फ्लावर्स ऑर बीट्स इन इट. आता इथे काय सांगितलं आहे बघा, की मी काय करू शकतो? मी सुईमध्ये, निडल म्हणजे सुई, सुईमध्ये धागा टाकू शकतो. मी धाग्याला नॉट बांधू शकतो आणि मी एखादं फ्लावर बनवत असेल किंवा बीट्स टाकत असेल त्याच्यामध्ये, तर मी तिथे काय करू शकतो? गाठ पाडू शकतो. I can make these stitches running stitch and back stitch. I can also hem the border. म्हणजे मी रनिंग स्टिच, हे बघा इथे दिसतंय, मी रनिंग स्टिच पण करू शकतो. मी बॅक स्टिच करू शकतो. ठीक आहे. परत काय म्हटलेलं आहे? मी बॉर्डरसुद्धा तयार करू शकतो. आय कॅन स्यू अप अ टियर इन माय क्लोथ्स. आय कॅन इवन स्यू अ बटन. म्हणजे माझे जे कपडे फाटलेले आहे, कधी कधी कपडा आपल्या हातून फाटून जातो, तर मी काय करू शकतो? त्याला शिवूसुद्धा शकतो. सिलाई वगैरे निघाली असेल तर मी त्याला शिवून घेऊ शकतो, किंवा मी बटन निघाली असेल माझ्या शर्टची तर मी त्याला बटन लावू शकतो. देअर इज अ स्टिच कॉल्ड अ बटन होल स्टिच. त्याला काय म्हटलं जाते? बटन होल स्टिच म्हटल्या जाते. Once I made a handkerchief by sewing the edges of a square piece of clothes. मी एकदा काय केलेलं आहे? एक स्क्वेअर म्हणजे चौकोनी जो कपडा असतो त्या कपड्याला मी काय केलेलं आहे? हँकरचिपला मी शिवलेला आहे. त्याच्या एजेसला मी सिलाई केलेली आहे. जसं इथे दाखवलं आहे चित्रामध्ये, त्याप्रमाणे मी काय केलेली आहे? शिलाई केलेली आहे. बघा इथे दिसतंय, अशा पद्धतीने मी शिलाई केलेली आहे आणि त्याला मी काय केलं आहे? हँकरचिप बनवलेलं आहे असं तो सांगतोय. आय लव टू हेल्प इन द किचन. तुम्हाला किचनमध्ये हेल्प करायला आवडतं का? त्याला आवडतं. तुम्ही करता का तुमच्या आईला हेल्प? करत असणार तर चांगलं आहे. नसेल करत तर करायला सुरुवात करा. आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. आय कॅन पील कुकुंबर. पील करणे म्हणजे काय? तर पील करणे म्हणजे त्याची साल काढणे. मी भाज्यांना धुवू शकतो, प्रॉपरली क्लीन करून घेतो, हे खूप गरजेचं आहे. आय एम गुड ॲट अ स्लायसिंग. स्लाइस करणे म्हणजे काय? तर त्याचे बारीक बारीक असे गोल गोल हे करणे, पीसेस करणे. नंतर काय दिलेलं आहे? आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन अँड सेरेल्स. मी काय करतो? आपल्या आईला धान्य जे आहे, सेरेल्स किंवा ग्रेन्स आहे, डाळी वगैरे, सेरेल्स म्हणजे डाळी वगैरे, तर ते काय करतो? त्याच्यामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर मी ते त्याला क्लीन करण्यामध्ये हेल्प करतो. परत मी आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. मी स्लायसिंग करण्यामध्ये, कटिंग करण्यामध्ये आणि चॉपिंग करण्यामध्ये काय करत असतो? आईला मदत करत असतो. आय लव टू शेल अँड ईट. आय लव टू शेल अँड ईट पीज अँड ग्रीन ग्राम. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. म्हणजे मी जे पीज असतात, वाटाणा, मटरची शेंग, ते परत ग्रीन ग्रॅम म्हणजे हिरवा चणा आणि पीनट्स याचे जे शेल काढणे मला खूप आवडतं. आय कॅन प्रिपेअर अ फ्यू डिशेस, सलाड्स, पीनट्स, लड्डू. मी काय करत असतो? काही काही मला सिम्पल डिशेस ज्याच्यामध्ये गॅसची गरज नाही आहे ते मी तयार करू शकतो, जसं पीनट लड्डू असं दिलेलं आहे. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लोअर. सिफ्टिंग म्हणजे काय? तर सिफ्टिंग म्हणजे ही जी प्रोसेस चाललेली आहे, धान्य चाळून घेणे, त्याला सिफ्टिंग असे म्हणतात मुलांना. हे बघा इथे सिफ्टिंग हा वर्ड दिसतोय ते. इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. चर्न करणे म्हणजे काय? तर रवीने घुसळणे. जसं हा मुलगा घुसळतोय दहीला, तर त्याला त्याच्यामधून काय तयार होणार आहे? बटर मिल्क तयार होणार आहे.
इट्स नॉट सो इझी टू मेक अ डो अँड रोल आउट पुरीज और चपातीज. म्हणजे चपाती बनवणं इतकं इझी आहे का? जर तुमच्यापैकी काही मुलींना बनवता येत असेल तर त्यांना विचारा, किंवा आई बनवते तर आपल्याला माहिती आहे की ती इतकं इझी नाही आहे, कारण ते प्रॉपर शेप येत नाही. मेकिंग भाकरी इज अ स्किल्ड जॉब. जर तुम्हाला चपाती बनवता येत असेल तर नेक्स्ट आपलं स्किल्ड जॉब काय असू शकतो? भाकरी बनवणं. डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाऊन अ मेसेज वेन नेसेसरी. बघा इथे सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडे तुम्ही फोन रिसीव करत आहात, फोन तुम्ही अटेंड करत आहात, तर तुम्हाला कोणीतरी सांगितलं आहे की हा मेसेज तुम्हाला कन्वे करायचा आहे. जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्ही नेसेसरीली तो मेसेज काय केलं पाहिजे? लिहून ठेवलं पाहिजे. तुम्ही तसं करता का? हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. मदर्स नॉट ॲट होम. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर? बघा बिट्टू काय म्हणतोय की आंटी मदर घरी नाही आहे, तुम्हाला काही मेसेज आहे का त्याच्यासाठी? हॅलो अंकल, हाऊ आर यू? आय एम गिविंग द फोन टू ग्रँडपा. ओके देन सी यू, बाय बाय. बघा त्या मुलाने फोन उचललेला आहे आणि तो त्याच्या ग्रँडपाला तो फोन काय करतोय? देतोय, ट्रान्सफर करतोय आणि सांगतोय की मी आता बाहेर चाललेलो आहो. यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कन्झ्युमर. कन्झ्युमर म्हणजे काय मुलांनो? तर कन्झ्युमर म्हणजे कस्टमर. शॉपिंग करतो त्याला कन्झ्युमर म्हणतात. आय ऑलवेज चेक द प्रॉडक्ट आय एम बाईंग. मी जे पण प्रॉडक्ट्स घेत असतो मी त्याला ऑलवेज काय करतो? चेक करतो. कशा पद्धतीने चेक करायचं? आय मेक शुअर दॅट द प्राईस इज राईट. म्हणजे त्याची प्राईस जे आहे ते काय असायला पाहिजे? योग्य असायला पाहिजे. मी जास्त अमाऊंट तर पे नाही करतो आहे. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. राईट अमाऊंट आपल्याला पे केली पाहिजे. आय डू मेंटल अरिथमेटिक ऑर सिम्पल कॅल्क्युलेशन्स बिफोर आय पे द शॉपकीपर. म्हणजे मी शॉपकीपरला पैसे देण्याआधी मी माझ्या मनामध्ये किंवा माझ्या डोक्यामध्ये मी मेंटली अरिथमॅटिक करून घेते. म्हणजे याचे किती प्राईस होणार आहे, याची टोटल किती होणार आहे, मला किती पैसे परत भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या माइंडमध्येच करत असतो. दॅट इज वाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज. मग जेव्हा मला शॉपकीपर पैसे रिटर्न करतो तेव्हा मला बरोबर अंदाज लागून जातो की मला त्याने किती पैसे रिटर्न करायला पाहिजे. I carry the money safely and carefully. I remember to take proper containers. आय अवॉइड प्लास्टिक बॅग्स. काय सांगितलेलं आहे? आय रिमेंबर टू टेक अ प्रॉपर कंटेनर्स. म्हणजे मला ज्या गोष्टी मी घ्यायला जातो आहे ते प्रॉपर पद्धतीने घेत असतो आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घरी आणण्यासाठी मी प्लॅस्टिक बॅग यूज करत नाही असं सांगितलेलं आहे. सो स्टुडंट, ही एक काही लिस्ट होती जे तुम्हाला करता आलं पाहिजे. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ह्या वर्षभरात शिकू शकता आणि त्यासाठी आपल्याला असं समजायचं नाही की मला ह्या गोष्टी येत नाही, पण तुम्ही हे शिकलं पाहिजे. सो ही होती आणि तेव्हाच तुम्ही काय बनणार आहे? DIY किट. जर तुम्हाला याच्याबद्दल काही क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि आय होप तुम्हाला जर हा लेसन समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.